नमस्कार मित्रांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. इंग्रजी भाषेचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे, पण ती आपली मातृभाषा नसल्याने आपल्याला ती सहज बोलता येत नाही. म्हणून या भाषेचे महत्त्व जाणून आपण आजपासून एका नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आपण स्टोरीजच्या माध्यमातून इंग्रजी भाषेतील बारकावे, ज्यात व्याकरण असेल किंवा शब्दसंपत्ती असेल, हे सर्व पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी द पिजन्स अँड द हंटर याचा अर्थ अगोदर आपण समजून घेऊया. आता बघा, द पिजन्स म्हणजे कबूतर असतात आणि द हंटर म्हणजे एक शिकारी. आता शिकारी आणि कबूतर यांची जी स्टोरी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये येणारा व्याकरणचा भाग असेल, मॉडेल्स असेल, जे काय स्ट्रक्चर असेल ते पाहणार आहोत. तर बघा, पिजन्स आर बर्ड्स दॅट लिव्ह इन ग्रुप्स. आता बघा, पिजन्सचा अर्थ आपण आत्ताच बघितलेला आहे. पिजन्स म्हणजे कबूतर होतात. पिजन्स आर म्हणजे आहेत. आता एम इज आर हे आपण आहेत यासाठी वापरतो, पण अनेक वचन असेल तर या आर वापरत असतो. जसं की आता या ठिकाणी पिजन आणि पिजन्स यस लावल्यानंतर आपण पिजनला पिजन्स केलं आणि त्या ठिकाणी अनेक वचन झाल्यामुळे आर वापरलं. पुढं बघा, दॅट लिव्ह इन ग्रुप्स. आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत. पहिलं वाक्य असं आहे, पिजन आर बर्ड्स आणि दॅट लिव्ह इन ग्रुप्स. आता हे दोन जे सेंटेन्स आहे दॅटने या ठिकाणी ते जोडलेले आहेत, म्हणून दॅट हे या ठिकाणी ॲज अ कंजक्शन म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे पिजन्स आर बर्ड्स दॅट लिव्ह इन ग्रुप्स म्हणजेच कबूतर हे पक्षी काय करतात, ग्रुपमध्ये राहतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सी अ सिंगल पिजन. इट इज, आता या ठिकाणी इट हे निर्जीव वस्तूसाठी वापरतो किंवा मग व्यक्तीसाठी न वापरता आपण प्राण्यांसाठी किंवा निर्जीव वस्तूसाठी वापरत असतो. तर बघा, इट इज या ठिकाणी बघा इज आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी एक वचन आलेलं आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे खूप कठीण. टू सी, आता हे टू सी हे फ्रेज, टू सी म्हणजे पाहणे. टू सी अ सिंगल पिजन म्हणजे एक कबूतर, म्हणजे ते कबूतर एकटे न राहता ते ग्रुपमध्ये राहतात. हंटर्स नो दिस फॅक्ट. आता या ठिकाणी हंटर्स म्हणजे हंटर म्हणजे शिकारी, हंटर्स म्हणजे पण शिकारी. या ठिकाणी अनेक वचन आहे. हंटर याला यस लावून अनेक वचन झालेलं आहे. नो म्हणजे माहीत असणे. दिस फॅक्ट म्हणजे हे सत्य. हंटर्स नो दिस फॅक्ट म्हणजे शिकाऱ्याला हे तथ्य किंवा हे सत्य माहीत आहे की ते ग्रुपमध्ये राहतात म्हणून. सो तर व्हेनेवर दे ले नेट्स टू कॅच पिजन्स. आता या ठिकाणी बघा, व्हेनेवर आलेलं आहे. व्हेनेवर म्हणजे जेव्हा केव्हाही. दे म्हणजे ते. आता या ठिकाणी ले नेट्स. आता नेट म्हणजे जाळे आणि या ठिकाणी यस किंवा इयस आलेला आहे, म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दे ले नेट्स म्हणजे जेव्हा केव्हा ते. ले म्हणजे घालणे, नेट्स म्हणजे जाळे. जेव्हा तेव्हा ते जाळे घालतात. टू कॅच म्हणजेच पकडण्यासाठी म्हणजे पिजन्स म्हणजे कबुतरासाठी. म्हणजे जेव्हा केव्हा ते जाळे घालतात पिजन्स पकडण्यासाठी म्हणजे कबूतर पकडण्यासाठी. दे गेट मेनी पिजन्स टुगेदर म्हणजेच याचा अर्थ असा होतो की दे गेट म्हणजे मिळवणे, मेनी पिजन्स म्हणजे शिल्लक, पुष्कळ, पिजन्स टुगेदर म्हणजे एकत्रितपणे. दिस इज वन सच अ स्टोरी. छोटीशी स्टोरी आहे. अ हंटर. आता पुढं बघा, अ हंटर या ठिकाणी यासाठी वापरलेलं आहे की म्हणजे एक. अँड हे आपण वापरतो कशासाठी, एक वस्तू दाखवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट सांगण्यासाठी. अँड ॲपल आपण जसं वापरतो की एक सफरचंद, त्याच पद्धतीने अ हंटर हॅड लेड हिज नेट नियर अ पॅडी फील्ड. आता या ओळीचा अर्थ समजून घेऊया. अ हंटर म्हणजे एक शिकारी. हॅड, आता या ठिकाणी हॅडचा वापर झालेला आहे.
हॅड हे आपण भूतकाळामध्ये वापरत असतो. आता बघा आणि पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्समध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर करत असतो. जसं की आय हॅव अ बाईक, शी हॅज अ नाईस कार, असं आपण याचा वापर करू शकतो. आता या ठिकाणी बघा अ हंटर हॅड लेड. आता या ठिकाणी लेचं लेड झालं. आता आपण बघितलं की ले म्हणजेच घालणे. आता लेड हिज नेट. आता हिज म्हणजे त्याचा, नेट नियर म्हणजे जवळ. अ पॅडी फील्ड. आता या पॅडी शब्दाचा अर्थ भात शेती असा होतो. भात किंवा मग साळ असा याचा अर्थ होतो. फील्ड. आता फील्ड म्हणजे जमीन. आता पॅडी फील्ड म्हणजेच त्या शिकाऱ्याने जाळे घातले कुठे? पॅडी फील्ड म्हणजेच भात शेतीच्या जागेच्या बाजूला. या ठिकाणी बघा ही वॉज वेटिंग म्हणजेच वॉज प्लस ING म्हणजेच आता बघा आपण चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर प्लस ING क्रियापदाला वापरत असतो. तसंच आता या ठिकाणी पास्ट आहे. वॉज म्हणजे पास्ट टेन्समध्ये आपण वापरत असतो. ही वॉज वेटिंग म्हणजे पास्ट कंटिन्यू आहे म्हणजे तो वाट पाहत होता. कुठे? हाय अप ऑन म्हणजे वर. अप ऑन म्हणजे वर. आता अ ब्रँच म्हणजे एका शाखा किंवा फांदी. नियर बाय बनियान ट्री. आता नियर बाय आपण म्हणजेच जवळ बघितलं, वर बघितलं की नियर. आता या ठिकाणी नियर बाय बनियान ट्री. बनियान म्हणजेच या ठिकाणी वडाचे झाड. बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड. वडाच्या झाडावर तो वाट पाहत असतो. सून अ ग्रुप ऑफ पिजन्स. सून म्हणजे लवकरच. अ ग्रुप ऑफ पिजन म्हणजे एक मोठा ग्रुप. पिजन्स फ्लू टू द पॅडी फील्ड टू ग्रेज. आता बघा या ठिकाणी फ्लू हे काय आहे? हे एक क्रियापद आहे. फ्लू म्हणजे उडणे. आता या ठिकाणी हे सेकंड फॉर्म आहे. टू द पॅडी फील्ड म्हणजे आत्ता आपण वर बघितलं की भात शेतीच्या जवळ. टू ग्रेज. आता या ठिकाणी टू ग्रेजचा अर्थ होता ग्रेज म्हणजे टू ग्रेज म्हणजे चरण्यासाठी. चरणे. टू ग्रेज म्हणजे चरणे. म्हणजे सून अ ग्रुप ऑफ पिजन्स फ्लू टू द पॅडी फील्ड टू ग्रेज. म्हणजेच लवकरच एक मोठा ग्रुप कबुतरांचा एक मोठा ग्रुप उडत कुठे येतो? पॅडी फील्ड म्हणजे त्या भात शेतीच्या जवळ. टू ग्रेज म्हणजे चरण्यासाठी. समोर बघूया. दे ऑल गॉट कॉट इन द नेट. आता या ठिकाणी बघा दे ऑल म्हणजे ते सर्व. गॉट म्हणजे मिळणे होतात. पण मुख्य क्रियापदाच्या समोर लावलं तर त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो. जसं की या ठिकाणी कॅच CATCH कॅच म्हणजे पकडणे. आणि कॉट म्हणजे पकडलेले. म्हणजे गॉट कॉट इन द नेट म्हणजे जाळ्यामध्ये पकडले गेले. दे वर ऑल. आता या ठिकाणी वेअर असं वाचायचं नाही, याला ते वर आहे ज्याला आपण भूतकाळामध्ये वापरत असतो. दे वर ऑल म्हणजे सर्व. म्हणजे खूप घाबरलेले. ऑफ व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. म्हणजेच व्हॉट म्हणजे काय, वूड हॅपन म्हणजेच काय होईल, नेक्स्ट म्हणजे पुढे काय होईल, म्हणून ते खूपच घाबरलेले होते. आता या ठिकाणी बघा देअर वॉज वन वाईज पिजन. आता या ठिकाणी देअर म्हणजे याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर तेथे असा होतो. देअर वॉज म्हणजे तेथे होता. वन म्हणजे एक, वाईज म्हणजे हुशार, पिजन म्हणजे कबूतर. पण हा देअर या ठिकाणी एक डमी वर्ड म्हणून वापरला जातो. देअर वॉज वन वाईज पिजन म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये एक हुशार कबूतर होतात. ही सेड म्हणजे तो म्हणाला. भूतकाळामध्ये आपण सेड म्हणतो. ही सेड फ्रेंड्स वी शूड नॉट बी अफ्रेड. म्हणजेच वी शूड. आता या ठिकाणी शूड हे मॉडेल वापरलेलं आहे. वी शूड नॉट बी अफ्रेड. अफ्रेडचा अर्थ आपण पूर्वीच बघितलेला आहे की घाबरणे किंवा भिणे. नॉट बी अफ्रेड म्हणजेच
आपण घाबरायला नको आहे, घाबरायला नको आहे. आता समोर बघूया, वी हॅव टू बी करेजियस, म्हणजेच हॅव टू. आता हॅव टू हे एक ॲज अ पोझिशन म्हणून पण वापरत असतो आपण. हॅवचा वापर पोझिशन म्हणून सुद्धा आपण करत असतो. वी हॅव टू म्हणजे वी हॅव टू बी करेजियस, म्हणजे करेजियस याचा अर्थ होतो धैर्य. धैर्य म्हणजेच आपल्याला धैर्य ठेवले पाहिजे. लेट अस जॉईन टुगेदर, म्हणजेच चला एकत्रित येऊया. लेट अस जॉईन म्हणजे जोडणे, टुगेदर म्हणजे एकत्रित येणे. इट इज टाईम फॉर अस, म्हणजेच इट इज म्हणजे ही, इट इज वेळ, इट इज टाईम म्हणजे वेळ. फॉर अस म्हणजे आपल्यासाठी. टू बी युनिटेड, ज्याला म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपण आता ही वेळ आहे की आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे, एकत्रित झाले पाहिजे, एक संध झाला पाहिजे. युनिटेड याचा अर्थ कसा होतो, एक संध. वी शूड, आता या ठिकाणी परत शूड हे मॉडेल आलेलं आहे. वी शूड फ्लाय ऑल ॲट वन्स, म्हणजेच आपण एकत्रित, फ्लाय म्हणजे उडणे, ऑल ॲट वन्स, ऑल म्हणजे पूर्णपणे सगळे मिळून, ॲट वन्स म्हणजे एकदाच, म्हणजे आपण सर्व मिळून एकदाच भरारी घेतली पाहिजे किंवा मग वर उडाले पाहिजे. लेट अस फ्लॅप आवर विंग्स इन युनिझन. आता या ठिकाणी बघा, लेट अस फ्लॅप म्हणजे फडफडणे, आवर विंग्स म्हणजे पंख, इन युनिझन म्हणजे एका सुरात, म्हणजे एका सोबतच, म्हणजे लेट अस फ्लॅप आवर विंग्स इन इल्युजन, म्हणजे सर्वांनी एकत्रितपणे आपले पंख फडफडायचे, म्हणजे उडायला सुरुवात करायची. सेईंग धिस म्हणजे हे सांगताना, द स्मार्ट पिजन स्टार्टेड टू फ्लॅप इट्स विंग. आता या ठिकाणी बघा, हे सांगताना द स्मार्ट पिजन म्हणजेच तो जो हुशार पिजन होता, चतुर पिजन म्हणजे कबूतर, स्टार्टेड टू. आता हे एक स्ट्रक्चर आहे, हे आपण थोडं समजून घेऊया. या ठिकाणी बघा, स्टार्टेड टू हे एक स्ट्रक्चर आहे, जे भूतकाळामध्ये याचा म्हणजे भूतकाळातील घटना जी आपण सांगतो, स्टोरी, ते सांगण्यासाठी याचा वापर होत असतो. स्टार्टेड टू. आता हे एक स्ट्रक्चर म्हणून, ॲज अ स्ट्रक्चर म्हणून याचा जर आपण वापर केला तर या ठिकाणी बघा कसा करायचा. उदाहरणार्थ आपण जर आता या ठिकाणी या स्टोरीमध्ये स्टार्टेड टू फ्लॅप असा शब्द आलेला आहे. स्टार्टेड टू फ्लॅप. आता या ठिकाणी बघा, स्टार्टेड टू फ्लॅप म्हणजे पंख फडफडायला त्यांनी सुरुवात केली. आता सुरुवात केली, आता हे भूतकाळामध्ये आहे. आता याचं जर आपण दुसरं उदाहरण घेतलं तर असं सांगू शकतो की, उदाहरणार्थ आपण स्टोरी सांगत असताना किंवा मग बोलत असताना की काल मी मार्केटमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मग काही फ्रूट्स खरेदी करायला लागलो. आता या ठिकाणी याचा बघा, आपण काल म्हणजेच येस्टरडे, किंवा मग असं पण आपण घेऊ शकतो की आय वेंट टू मार्केट येस्टरडे अँड स्टार्टेड. बघा आता याचा उच्चार, स्टार्टेड टू बाय किंवा मग परचेस पण आपण परचेस फ्रूट्स. या ठिकाणी बघा, आय वेंट टू मार्केट येस्टरडे म्हणजे मी काल मार्केटमध्ये गेलो, आणि स्टार्टेड टू बाय. आता या ठिकाणी टू हे ॲज अ काय वापरलेलं, इन्फिनिटिव्ह. काय वापरलेलं आहे, इन्फिनिटिव्ह, ॲज अ इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. जर या ठिकाणी टू आपण काढलं तर आता याला आपण असंही म्हणू शकतो, स्टार्टेड फ्लॅपिंग
किंवा मग ह्याच वाक्याला जर आपण ING लावलं, आय वेंट टू मार्केट येस्टरडे अँड स्टार्टेड, आता या ठिकाणी टू बाय आहे तर याला हे जे इन्फिनिटिव्ह आहे याला जिरंडमध्ये आपण रूपांतर करायचं आहे, म्हणजेच स्टार्टेड बाईंग किंवा परचेसिंग फ्रूट्स. आता दुसरं उदाहरण म्हणजेच आय वेंट टू स्कूल अँड स्टार्टेड टू स्टडी. आता या ठिकाणी स्टडी आहे, स्टडी हे वर्ब आहे, स्टडी म्हणजे टू स्टडी. आता या ठिकाणी टू स्टडी आहे. आता जर ॲज अ इन्फिनिटिव्ह याचा वापर केला तर टू स्टडी आपण करू शकतो, आणि इन्फिनिटिव्ह ॲज अ जिरंड जर याचा वापर केला तर आय वेंट स्कूल and started studying. या ठिकाणी फरक बघा, टू स्टडी आणि स्टार्टेड स्टडीइंग. म्हणजेच टू स्टडी हे इन्फिनिटिव्ह आहे आणि स्टार्टेड स्टडीइंग हे ॲज अ जिरंड म्हणून वापरतात. आता पुढं बघा, या ठिकाणी ऑल अदर पिजन्स ऑल्सो स्टार्टेड टू. आता या ठिकाणी टू आत्ताच आपण समजून घेतलं, स्टार्टेडच्या नंतर टू आलं तर समोर येणारं जे क्रियापद आहे ते V1 म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपामध्येच त्याला घ्यावं लागतं. आणि या ठिकाणी जर टू आपण काढलं तर क्रियापदाला आपण ING लावू शकतो. जसं की ऑल अदर पिजन्स आल स्टार्टेड फ्लॅपिंग देअर म्हणजे त्यांचे विंग्स. आता याचा अर्थ असा झाला की इतर जे कबूतर होते त्यांनी पण आपले पंख फडफडायला सुरुवात केली. देअर म्हणजे त्यांचे. सून म्हणजे लवकरच. देअर वॉज अ रिदम अँड दे स्टार्टेड टू राईज. बघा, सून लवकरच. देअर वॉज अ रिदम म्हणजेच लय. म्हणजे आता बघा, एकत्रितपणे पंख फडफडायला लागल्यामुळे त्यांच्या फडफडण्यामध्ये रिदम म्हणजे तालानुसार मग त्यांना ते सर्वांचं बळ एकत्रितपणे होऊ लागलं. वॉज अ रिदम अँड दे स्टार्टेड टू राईज. या ठिकाणी परत स्टार्टेड टू हे स्ट्रक्चर आलेलं आहे ॲज अ इन्फिनिटिव्ह म्हणून. दे आपण याचा उच्चार असाही करू शकतो, असाही याला सांगू शकतो की दे स्टार्टेड रायझिंग म्हणजे त्यांनी उडायला सुरुवात केली. दिस इन्करेज्ड द पिजन्स टू फ्लॅप म्हणजे दिस इन्करेज्ड म्हणजे हे धैर्य द पिजन्स टू फ्लॅप स्टील फास्टर. आता स्टील फास्टर म्हणजे वेगाने. हे जे धैर्य आहे ह्या धैर्यामुळे ते काय वेगाने उडू लागले, म्हणजेच फ्लॅप म्हणजे फडफडू लागले. फास्टर, स्टील फास्टर. सडनली म्हणजे अचानक, अचानक. द नेट टोअर अवे. आता द नेट म्हणजे ते जाळे जे त्याने बिछावलेले होते. आता टोअर हे सेकंड फॉर्म आहे कशाचं? TEAR. टिअर म्हणजे फाडणे. टिअरचा सेकंड फॉर्म आपण स्टोरीमध्ये वापरत असतो. स्टोरीमध्ये प्रत्येकच क्रियापदाचा आपण सेकंड फॉर्म वापरत असतो, त्यामुळे टिअरचा टोअर झाला आणि थर्ड फॉर्म याचा टॉर्न असा होत असतो. अवे म्हणजे दूर जाणे. अँड द पिजन्स वर फ्री म्हणजेच द नेट टोअर अवे अँड द पिजन्स वर फ्री. आता या ठिकाणी बघा, वर हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. याला कोणी वेअर असं वाचतात, वेअर, पण ते चुकीचं आहे. याला वर असाच याचा उच्चार आहे. दे फ्लू अवे हॅपीली म्हणजे ते सर्व काय झाले, उडाले. दे फ्लो हॅपीली म्हणजेच आनंदितपणे. बघा मित्रांनो, ही द पिजन्स अँड द हंटर ही एक छोटीशी स्टोरी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. यामध्ये आपण काही शब्द, त्यानंतर व्याकरणाचा भाग बघितलेला आहे. आता याचं मॉरल सांगितलेलं आहे. स्टोरी, द मॉरल ऑफ द स्टोरीचं बघा, मॉरल युनिटी इज स्ट्रेंथ म्हणजेच